हेलो। दिस इज़ करीब महिना ख़त्म होत आहे. आजची तारीख आहे 19 डिसेंबर 2017. म्हणजे डिसेंबरचा शेवटला जरी वीक आला ना की आपण कसं एक प्रकारे रेकॉर्ड करतो यार, म्हणजे होल वर्षी काय झालं. आणि हे वर्ष खतम व्हायच्या अगोदर या म्हणजे डिसेंबरच्या शेवटल्या हप्त्यात वगैरे करून घेतो. आज मंगळवार आहे आणि अजूनपर्यंत शेवटचा हप्ता यायचा आहे, बट आज मूड झाला आहे आणि आज कसं थोडंसं करून घेऊ म्हणलं. तसं काही आता शेवटल्या हप्त्यात करावं किंवा शेवटल्या हप्त्याला 3 दिवस अगोदर करावं, काही कसं खास काही डिफरन्स नाही. सो लेट स्टार्ट. आपलं या वर्षी म्हणजे 2017मध्ये माझ्यासोबत का झालं, का नाही झालं, आपण कुठपर्यंत पोहोचलो, आपलं रिपोर्ट कार्ड काय आहे, या वर्षभरात आपण काय केलं आहे, याचा आपण मेमो या या व्हिडिओमध्ये या ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण रेकॉर्ड करू. सो हॅलो, दिस इज लुक बॅक 2017. आता वाजले करीब एकूण आता वाजले 10 वाजले आहे आणि वर्षभराचा आराखडा. ओके. जानेवारी 2017मध्ये युजली मी जॉब करतच होतो. खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये मी युजली जॉब करत होतो. बट काइंड ऑफ रिली स्टॉक, म्हणजे एक प्रकारे अटकून होतो कुठंतरी, कारण मला तिथून बाहेर निघायचं होतं. म्हणजे मी युजली नाही का, जेव्हा मला नाही का जॉब लागली होती जुलै 2016मध्ये, तेव्हापासूनच मी ठरवलं होतं की आपण 1 वर्ष जॉब करायचा. युजली जुलै 17पर्यंत आपण जॉब करायचा, एक वर्ष या, आणि 1 वर्षानंतर सोडून द्यायचा. म्हणजे कसं आहे, 1 वर्षाचा आपण एक्सपिरियन्स घेऊन त्याच्यानंतर आपण दुसरं जॉब पाहूया. आणि नाही का, गेल्या करीब म्हणजे जुलैनंतर करीब 6 महिने मी बहुत जास्त इथं त्रासलो होतो कारण इट जस्ट फील्स लाईक ती माझी जागाच नव्हती असं वाटलं होतं. कारण सो मच अशा लोकांसोबत मी काम करून राहिलो होती. इट जस्ट लाईक रिअली क्रिपी पीपल्स, बहुतच भयानक. सो बट कसं आहे की 8 घंट्याची ड्युटी झाल्यानंतर नाही का, जो दिलासा भेटे ना, म्हणजे मी एकटं राहो, कोणी राही नाही, मन मोकळेपणाने जे वाटलं ते करू शकत होतो. सो इट जस्ट लाईक दॅट. सो मला ती गोष्ट आवडायची. तर जरी माझ्यासोबत 8 घंटे बलात्कार होत असेल, त्याच्यानंतर जे 16 घंटे भेटत आहे ना, ते मला खूप जास्त आवडायचे. बट वॉट एव्हर, ड्युटी वगैरे असो, मी एवढा विचार केला होता की आपण हार्डली जून जुलैपर्यंत कंटिन्यू करायचं आणि देन सोडून द्यायचं. सो असं काही वगैरे माझ्यासोबत असं काही खास वगैरे काही झालं नाही. स्टार्टिंगच्या जानेवारी फरवरीमध्ये असं काही वगैरे खास झालं नाही. फरवरी मार्च म्हणजे कसं की मी याच सीझनमध्ये, म्हणजे जानेवारी फरवरी याच सीझनमध्ये नाही का, मी दुसऱ्या जॉबच्या शोधात होतो. सो युजली मी Naukri.com, Monster.comवर साईनअप केलं होतं आणि नेहमी म्हणजे कधी असं जॉब सर्च करायचो का कुठे कुठे काय काय भेटते वगैरे वगैरे, प्रायोरिटीज. माझा विचार होता की आपण नाही का इथून म्हणजे नागपूरवरून सरळ पुण्याला जाऊ बा. हे डिसाईड केलं होतं की आपण पुण्याला जाऊ. बट आता जॉब भेटेल तर जाऊ ना, आपण असा कसं जाऊ शकतो. सो इट जस्ट लाईक दॅट. सो जानेवारी फरवरीमध्ये इट जस्ट असंच झालं राव. मार्च आणि एप्रिल अजून दुसरं थिंग की मी पेपरसुद्धा दिले इंजिनिअरिंगचे, करीब 3rd आणि 4th सेमिस्टर. सो 3rd आणि 4th सेमिस्टर माझे ऑलमोस्ट सगळेच बॅकलॉग लागले. एव्हरीथिंग म्हणजे सगळेच बॅकलॉग लागले, कारण मी याच्यावर पढाई पण नाही केली होती आणि काही माझा फोकस पण नव्हता या पढाईवर. सो इट्स कम्प्लिटली हे झाले. सो त्याच्यानंतर मग मी थोडासा विचार थांबून दिला. मी एवढा विचार केला की थोडा इंजिनिअरिंगला थोडासा पॉज देऊ आपण, कारण जोपर्यंत आपण नाही का दुसरा जॉब सेटल होत नाही, तोपर्यंत आपण नाही का इंजिनिअरिंगकडे थोडं जास्त फोकस नाही करूया. आणि मलाही असं वाटतं राव का आपल्या लाईफमध्ये नाही का आपण हॅड इनफ शिकलो आहे राहूया. ग्रॅज्युएशन करणं इम्पॉर्टंट तर आहे, बट आता नाही यार असं मला वाटते. कारण
ज्याप्रमाणे मी स्वतःची प्रगती करून राहिलो आहे आणि आय नो थोडंसं प्रगतीमध्ये थोडंसं अडथळा येईनच आणि ग्रॅज्युएशन नाही म्हणलं तर ऑफकोर्स येईनच. सो कसं आहे की थोडासा प्रॉब्लेम येणारच आहे. बट कसं आहे की ग्रॅज्युएशन करून मी पुन्हा 4 वर्ष वाया नाही घालवू शकत. आणि आणि खरंच मी एवढं सांगू शकतो राव, जी गोष्ट माझ्या कॅपेबिलिटीमध्ये नाही आहे ना, त्याला मी नाही का अचीव करण्याचा प्रयत्न नाही करत. म्हणजे कसं आहे की समजा जर मी ग्रॅज्युएशन करतो म्हणलं तर 4 आणि 5 वर्ष तर पकडूनच घे राव. कारण भाऊ, माझं काही असं नाही का मी एकदम टॅलेंटेड हुशार नाही का काढलो भगाभग सगळे सेमिस्टर क्लिअर करून टाकले. इट जस्ट नॉट लाईक दॅट. कारण खूप सारे सब्जेक्ट्स माझे बॅक लागतात राव. डिप्लोमा इंजिनिअरिंग काढायलाच मला 6 वर्ष लागले, जो की 3 वर्षाचा कोर्स होता. सो विचार कर, माझं डोकं कोण्या मातीत असते. सो कसं आहे की मी थोडंसं माझ्या डोक्या पाण्याचा विचार करूनच नाही का मी माझे पाय पसरवतो. मला वाटते का मला ग्रॅज्युएशन माझ्या ऐपती बाहेर आहे. सो मी याच्याबद्दल थोडा जास्त विचार करत नाही. आणि मला काही याच्याबद्दल काय रॉंग पण असं काही खास वाटत नाही राव, का मी ग्रॅज्युएशन करून न राहिलो आहे. यू वोंट म्हणजे का असं म्हणजे ग्रॅज्युएशन सगळेच जणं करतात. ऑलमोस्ट माझे सगळेच फ्रेंड आहे ना, सगळेच जणं ग्रॅज्युएशन झालेले आहे. सगळेच जणांचे. फक्त मीच राहिलो आहे ज्यांनी मी ग्रॅज्युएशन केलं नाही. सो मला याचा काही खास जास्त असा प्रॉब्लेम वगैरे वाटत नाही. ओके. त्याच्यानंतर मग मार्च एप्रिलमध्ये मला नाही का स्कॉलरशिप आली. करीब 17,000 स्कॉलरशिप आली. 17,000 यास. आणि 17,000 नंतर मग 4,000 मला कॉलेजमध्ये द्यावे लागले. त्याच्यानंतर जे 12,000 रुपये उरतील ना, त्या 12,000 मला नवीन फोन घ्यायचा मी विचार केला होता. सो कोणता फोन घ्यायचा. सो थोडासा कन्फ्यूज होतो. माझं युजली आयफोनवरच मन अटकून होतं का आयफोनच घ्यायचा. बट 12,000मध्ये आयफोन बिलकुल होत नव्हता. सो मी काय केलं की वडिलांचे ज्यातले 10,000 काढले आणि 22,000चा एक नवीन आयफोन घेतला, आयफोन 6s. करीब मार्चमध्येच घेतला मी. सॉरी मार्च एप्रिलमध्ये तेव्हाच घेतला मी. एप्रिलमध्ये घेतला ना, एप्रिलमध्ये घेतला शायद. एप्रिलमध्ये घेतला मी. 22,500चा मी आयफोन 6s घेतला. आता हे याच्यामध्ये सांगावं लागते, जस्ट घेतला बा, म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे एक आयफोन घेतला बा, इट्स रिअली ग्रेट थिंग. माझ्यासाठी तर मोठी आहे. सो इट्स जस्ट लाईक दॅट. मग त्याच्यानंतर मग कसं की माझी इंटेन्सिटी खूप वाढली राव नवीन जॉब सर्च करण्याची. कारण नाही का डे बाय डे नाही का प्रॉब्लेम बहुत जास्त वर्स होऊन राहिले. कारण नाही का जवळच नाही का पटेलजीची हे झाली होती. पटेल कोण आपले, त्यांचं नाव काय, पटेलजी ते नाही का डी पॉईंटवाले मेंटेनन्स सुपरवायझर ते होते. सो त्यांची एक प्रकारे रिक्रुटमेंट झाली. तर हे पटेलजी म्हणजे कसं आहे की आता हे पटेलजी आले म्हणजे युजली ते सगळे काम शिकून राहिले. सो कसं आहे की मला असं वाटलं की आपली थोडी गच्छंती करायलाच पाहिजे. कारण मी त्या सर्कलमध्ये फिट होऊनच न राहिलो होतो, कम्प्लिटली नॉट. आणि जो आहे त्रास आहे तो जास्तीत जास्त वाढून राहिला होता. डी पॉईंटवाले लोक, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचे लोक तर अरे बापरे. तो कोमल घोरगाडे, आत्तापर्यंत त्याचं नाव नाही विसरलो राव. नाव थोडं रिमेंबर कर बरं. कोमल घोमकाडे, रणजित जामगाडे, प्रकाश नागदेवे, राहुल चौधरी, अनिल पांडे आणि प्रवीण बावणे. हे 6 माणसं तर बहुतच भयानक होते राव, कम्प्लिटली. आणि ऑपरेशनवाले तर त्याच्यापेक्षा खतरनाक. कारण बहुतच. सो मी ठरवलं का आता नेक्स्ट महिन्यामध्ये म्हणजे जूनमध्ये आपण आपला जॉब सोडावा. सो जॉब व्हायच्या अगोदर आपल्याला दुसरा जॉब भेटला पाहिजे. सो याची तीव्रता मी खूप जास्त शोधून राहिलो. एवढं लक्षात घेतलं मी की आपल्याला कुठेतरी नागपूरमध्येच कुठेतरी जॉब शोधायचा आहे. आणि वन थिंग मी याला सांगायचं आहे की मी नाही का फरवरीमध्ये क्लासेस लावले होते, ऑटोकॅडचे क्लासेस.
या म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं एक आयडिया आली का सगळेजण नाही का नागपूरमध्ये येऊन क्लासेस करतात आणि राईट नाव आपण नागपूरमध्ये आहो, तर त्याचा थोडा फायदा घेऊ बा आपण. थोडासा ऑटोकॅडचे क्लासेस करून टाकू. मला डिझाईनबद्दल काही खास माहीत नव्हतं, तर मी युज्युअली रेटिंग्स बघितले Googleवर आणि नागपूरमध्ये जे डिझाईन रिलेटेड जे क्लासेस आहे त्याच्यावर सर्च केलं आणि अटलांटा मला भेटलं आणि इथे मी ॲडमिशन केली. ऑटोकॅड शिकलो करीब 5,000 रुपयामध्ये आणि 2D 3D ते शिकलो राव. हे झालं फरवरी मार्चमध्ये झालं हे. फरवरीच्या मिडल आणि मार्च याच्यामध्ये मी हे करून टाकलं. येस. मग त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर आयफोन घेतला आणि त्याच्यानंतर मग मी दुसरा जॉब शोधण्याचा प्रयत्न केला. इंटेन्सिव्ह वाढला आणि मला जूनमध्ये मला नाही का एक ईमेल भेटला. थ्री इयर्स सिस्टीममधून मला ईमेल भेटला की एक रिक्वायरमेंट आहे ॲज अ डिझाईन इंजिनियर. सो फ्रेशर्स कॅन ऑल्सो अप्लाय. सो मी फोन लावला, मॅडमनी उचलला आणि गेलो तिथे IT पार्कमध्ये वगैरे गेलो. थोडंसं बोललो त्यांच्यासोबत आणि वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. ते म्हणे की आम्ही तुम्हाला जॉब प्लेसमेंट करू म्हणे, 100% गॅरंटी म्हणे. बट तुम्हाला नाही का हे थोडंसं ऑटोकॅड काही सॉफ्टवेअर नाही का आमच्याकडून शिकावं लागेल म्हणे. म्हणजे आम्ही तुम्हाला ट्रेनिंग करू अँड देन तुम्हाला प्लेसमेंट करू म्हणे. मला काफी जेन्युइन वाटलं कारण थ्रीच आहे. मग मी कसं की थोडंसं थ्रीच आहे सिस्टीम आहे ते युज्युअली मी तो म्हणजे झालं एक ते बोलणं तर झालं, बट कसं आहे मी तेव्हाच डिसिजन नाही घेतलं. मग मी घरी गेलो, इंटरनेट बघितलं, ओपन केलं, 3S सिस्टीमबद्दल पूर्ण जानकारी हे घेतली. 3S सिस्टीम ही ॲक्च्युली पुण्यातली आहे. याची नागपूरची सब ब्रांच आहे जे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रोग्राम करते आणि खूप सारे लोक यांचे ट्रेनिंग प्लेसमेंट झालेले आहे. सो मला पण वाटलं का आपण काही ना काहीतरी करावं. आणि असं कोणतं मला असा एकदम रॉंग फीडबॅक वगैरे कुठे भेटलंच नाही. सगळ्यांनी चांगलंच म्हणलं होतं. इंटरनेटवर सगळ्यांनी कमेंट चांगल्याच केल्या होते. सो चलो म्हणलं. तर मग काय जूनमध्ये मग मी सरळ विचार केला की आता गेलो तिथे आणि म्हणलं की ॲडमिशन करतो म्हणलं. ओके ठीक आहे. तर मग काय ॲडमिशन करतो म्हणलं तर आपल्याला इथलं सगळं थांबून द्यावं लागेल. तर मग मी नाही का जूनमध्ये मी माझं पूर्ण सोडून दिलं. खापरखेडामधलं ठेकेदाराला सांगितलं, गौतमला सांगितलं, मामाजीला सांगितलं का असं सोडणार आहे. ते कसं आहे की मी नाही का एक प्रकारे बंदिस्त होते राव. म्हणजे 8 घंटे मी इकडे तर होतोच म्हणा म्हणजे कामावर, बट जे 16 घंटे होते जे मी म्हणून राहिलो की खूप दिलासादायक होते. व्हाय कारण नाही का मामाजी तिथे नव्हते आणि जर मामाजी आले का मी जस्ट लाईक मी कोणत्या तरी प्रिझनमध्ये आहे असं फील होऊन राहिलो होतं. नेहमीच असं कसं आहे की मी कोणाच्या तरी नाही का धाकामध्ये आहे. म्हणजे माझी आयडेंटिटी काहीच नाही. माझ्या मामाजीमुळे मी या प्लांटमध्ये काम करून राहिलो आहे अशाप्रमाणे होऊन राहिली होती. सो नाही का हे दुसऱ्यांचं काही ना काहीतरी कर्तृत्व आहे या त्यामुळे मी इथे जिवंत आहोत, त्यामुळे मला एवढा सारा पैसा भेटून राहिला आहे. इट जस्ट फील्स लाईक रिअली ऑड टू मी. सो मी म्हणलं यार बोकत जाऊ दे म्हणलं, हे असं आपल्याला फालतू चालतच नाही. म्हणजे कसं आहे की जे आपलं आहे ते आपलं आहे. म्हणजे का मी माझ्या कामानुसार जाणलं गेलो पाहिजे असं मला वाटते राव. ना की याचा मुलगा आहे किंवा याचा भाचा आहे किंवा याचे वडील आहे. इट जस्ट नॉट. सो मी खूप विचार केला ॲक्च्युली. म्हणजे खूप व्हिडिओ वगैरे बनवले का करावं नाही करावं, हे डिसिजन राईट आहे रॉंग आहे रॉंग आहे. खूप सारा वेनी नाही का मी प्रयत्न केला आणि देन मला जे रिझल्ट भेटलं ते काफी पॉझिटिव्ह भेटलं राव. आणि मी जून 17मध्ये जॉब सोडून दिला. त्यांनी मला माझं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिलं म्हणा. दिलं म्हणजे असं एक प्रकारे ते MSCBचं नाही का एंट्री गेट पास, बस तेच एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे म्हणून ते दाखवून देऊ. पैसे दिले त्यांनी, माझं फुल पेमेंट केलं, 10,000 रुपये पेमेंट केलं आणि तेच 10,000 रुपयाचे मी नाही का त्या क्लासेसमध्ये पैसे भरून दिले. 21,500 रुपये त्यांनी पेमेंट सांगितलं. त्यापैकी मी 10,000 रुपये पूर्ण पेमेंट करून टाकलं आणि खापरखेडापासून कम्प्लिटली साइन आउट केलं. सगळं सामान सब बांधून केला
पूर्ण एकदम. म्हणजे ॲडमिशनही केली, म्हणजे पहिले नागपूरमध्ये आलो, ॲडमिशन केली, देन बॅक टू खापरखेडा. खापरखेडामध्ये गेलो, सामान वगैरे सगळं पॅक वगैरे केलं, पूर्ण सामान पॅक केलं, गाडी पकडली आणि वर्धेला आलो 9 वाजेपर्यंत. 9 वाजता आलो, थोडासा फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, झोपलो आणि सकाळी उठून मी नागपूरला गेलो. या आणि करीब जून 17 पासून माझं 3H सिस्टीममध्ये क्लासेस सुरू झाले. या सो मी रोज डेली अपडाऊन करायचो. या मग त्याच्यानंतर नाही का माझं कंटिन्युटी राहायचीच. म्हणजे कसं की एक इंटेन्सिटी होती राव, आता आपल्याला नवीन जॉब घ्यायचाच आहे, आपल्याला आईवडिलांच्या भरोश्यावर राहायचं नाही आहे. सो बस मी नाही का कमीत कमी म्हणजे आईवडिलांचे जास्त पैसे न लागले पाहिजे त्याच्या ह्याच्यातच नुसार मी नाही का सगळे कामं करून राहिलो. आपली पास बनवली, 600 रुपयाची पास बनवली. देन रोज आपलं अपडाऊन वगैरे कमी पैशात वगैरे जाणं येणं मी खूप मॅनेज केलं राव. ह्या आणि जून, त्याच्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, करीब 6-7 महिने मी तिथे मस्त क्लास केले. क्रिओ, कटिया वगैरे चांगलं शिकून घेतलं. ॲक्च्युली मला माहीत पडलं राव की माझं डिझायनिंगमध्ये काफी चांगलं हे आहे राव, म्हणजे स्किल्स वगैरे चांगले आहे. कारण डिझाईन मला ज्याप्रमाणे करता येते, इट जस्ट लाईक रिअली अमेझिंग थिंग्स, सो मच ग्रेट. कारण डिझाईन करणं म्हणजे कसं आपल्याला नाही का लहानपणापासूनच नाही का आपल्याला डिझाईनचा थोडा शॉक होता. मशीन डिझाईन नाही रे, म्हणजे ते न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व करणं ते नाही, जस्ट लाईक कोणत्या तरी शीट पेपर नाही का आपण मस्त त्याची डिझाईन काढू शकतो. हां, सो ह्याचा शॉक आपल्याला लहानपणापासूनच होता. ह्या आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये नाही का MDचा पेपर नाही का मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करून टाकलं. सो माझं डिझाईन काफी चांगलं होतं. सो आणि याच्यामध्ये नाही का माझं काफी चांगलं स्किल्स मला पाहायला भेटला. ह्या म्हणजे माझ्या आतमध्ये अशाच पण स्किल्स आहे, मला त्या दिवशी मला माहीत पडलं या 6 महिन्याच्या क्लासेसमध्ये. ऑटोकॅड, क्रिओ, कटिया मी खूप चांगला ट्राय केला, बहुत मस्त ट्राय केला राव. या हे झालं आपल्या फिजिकल गोष्टी. या आपल्या मेंटॅलिटी आणि मित्रांसोबत हँगआउट केलेले टाईम मोमेंट कसे कसे गेले, म्हणजे जस्ट लाईक रिअली अमेझिंग. म्हणजे कसं की जुलैपर्यंत नाही का आपण कसं मी एकदम दबून राहत होतो. या म्हणजे कसं की घरी आलो का एकदम खुलून राहायचं आणि मग घरी तिथे खापरखेडला गेलो का एकदम दबून जायचं. या बट कसं मित्रांपाशी गेलो ना की मी एकदम खुश. अरे बापरे, म्हणजे कसं की कोणताही ट्रिप प्लॅन करावं किंवा कुठं जावं म्हणलं का अरे बापरे, सो मच मजा, जिथं म्हणलं तिथं अरे एक एक से बडकर एक. सो नाही का मी आणि कसं आहे की नाही का जेव्हा मी नाही का नागपूरहून रोज अपडाऊन करायचो त्यामुळे नाही का मी माझ्या मित्रांना पण टाईम स्पेंड करू लागलो. सो नाही का छोट्या छोट्या मोमेंट पण मी नाही का त्यांच्यासोबत मस्त शेअर करून राहिलो आणि खूप इट्स रिअली ग्रेट. बट एवढं जाणवण्यात आलं आहे की नाही का ज्याप्रमाणे नाही का आम्ही वन मॅन टीम नाही का पहिले म्हणजे इंजिनिअरिंगच्या वेळेस नाही का सगळेजण इंजिनिअरिंग करत होते ना, तेव्हा नाही का आम्ही खूप एन्जॉय करायचो राव, बहुतच जास्त एन्जॉय करायचं राव. प्रत्येक समरमध्ये नाही का प्रत्येक दिवशी आम्हाला लग्न आहे आणि आम्ही सगळेच जण जात जाऊ आणि खेळायला पण जात जाऊ. अरे बापरे, बहुतच भयानक. बट जेव्हा नाही का मी जॉब सोडून आलो ना तेव्हा मला माहीत पडलं की इथे नाही का एक रेस सुरू आहे. विशालजी तर बहुतच भयानक आहे असं, कारण नाही का त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि तो गव्हर्नमेंट जॉबच्या मागे असा दौडून लागला आहे तो की खूपच. आणि त्याच्या मागे बादल पण लागला आहे, वैभवचं पण सुरू आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी, बँक क्लर्कसाठी, पिंटीचं ग्रॅज्युएशन सुरू आहे आणि राहुलचं पण नाही का पोलीस भरती कंटिन्यू पढाई करून आले लोक, बहुतच स्ट्रॉंग एकदम. म्हणजे कसं की पढाई म्हणजे एक दिवससुद्धा नाही देत. म्हणजे कसं की आता नाही का ज्याप्रमाणे नाही का टाईम स्पेंड करून आले नाही, म्हणजे 2 दिवस आपले टूरवर गेले ना तर ते 2 दिवस कव्हरअप कसे करायचे, तर बापरे हे लोक म्हणजे नाही का बहुतच लागले मागे आणि बहुतच पढाई करतात राव, खतरनाक. तर यांच्याकडे पाहून असं वाटलं राव की साला चलो यार आता हातपाय मारावंच लागत आहे. सो मी पण नाही का कंटिन्यू डेली रोज नागपूरमध्ये अपडाऊन. या
रोज सकाळी 7:30ची गाडी पकडायची विदर्भ, संध्याकाळी 5 वाजता वापर. कंटिन्यू 4-5 घंटे मस्त प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस करता पण बहुत मजा यायची, कारण डिझायनिंग करायच्या वेळेस कानात हेडफोन टाकायचे आणि डिझाईन करायच्या वेळेस तर ते तर गोष्ट एक, पण गाणे ऐकण्यामध्ये पण ती पण, म्हणजे जे दोन्ही गोष्ट एकदम मस्त होत होत्या. इट जस्ट रिअली ग्रेट थिंग या. आणि मधामधात पण नाही का खूप चांगले आम्ही ट्रिप वगैरे पण काढल्या म्हणा, टूर वगैरे केलं. म्हणजे असा एक मोमेंट येतोच राव लाईफमध्ये का नाही का, आता आपल्याला करिअरबद्दल विचार करावा लागतं. सो कसं आहे की ज्याप्रमाणे मी माझ्या करिअरबद्दल विचार करून राहिलो होतो ना, त्याप्रमाणे का माझे मित्र पण सगळेजण आपल्या करिअरबद्दल विचार करून राहिले होते या. सो राईट नाऊ नाही का, म्हणजे असे प्लॅन्स वगैरे कधी बनलेच नाही का आपण टूरच्या वेळेस टूर करायचा म्हणा, पण असा फालतूचा वेळ आम्ही कुठे घालवला नाही. या 6 महिन्यामध्ये तरी मी एक्सपिरियन्स केला की बिलकुलच नाही राव या. मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर नाही का मला भेटला, म्हणजे हार्डली रिसेंटली 2-3 महिना अगोदरच मला नाही का स्नेहा तामगाडगेचा नंबर भेटला या. म्हणजे करीब नाही का, करीब 8-9 महिने तर ती एकदम डिसअपिअर्स होती या. 8 म्हणजे वर्षभरापासून या. म्हणजे ती 29 मे पासून ती कम्प्लिटली ऑफलाईन होती. 29 मे 2016 पासून ती कम्प्लिटली ऑफलाईन होती या. मी तिला फेसबुकवर पण तिला मेसेज केला होता, बट तिचा रिप्लाय काही खास वगैरे काही आला नाही या. आणि दॅन मला नाही का या ऑक्टोबरमध्ये 2-3 महिन्या अगोदर नाही का मला तिचा नंबर भेटला याच्यावर, कशावर, ट्रू कॉलर. मग तिथून सर्च केला, सेव्ह केला नंबर सेव्ह केला आणि व्हॉट्सअपवर बघितलं तिचं प्रोफाईल. अरे बाप रे यार. आणि मी इतका खुश झालो की बहुतच भयानक या. हप्ताभर तर मी तिला फक्त काही बघितलंच नाही, जस्ट तिचे डीपीच सेव्ह केले. इतकी भयानक होती राव, का सांगू. मग कसं हळूहळू थोडासा बोललो, हाय हॅलो वगैरे, पण आमची व्हॉट्सअपवर इतकी जास्त खास चॅटिंग वगैरे झालीच नाही. बट नाही का रिसेंटली नाही का मला तिच्यापेक्षा नाही का आपल्या जॉब शोधणं खूप जास्त इम्पॉर्टंट वाटलं राहू. सो त्यामुळे नाही का मी तिच्यावर थोडं जास्त लक्ष नाही द्यावं. चॅट झाली तर झाली, नाही तर या. एक दिवस असा आला की मला वाटलं कसाला वन्स इट फॉर ऑल आणि का आपण सगळं क्लिअर करून टाकावं या. म्हणजे कसं आहे की जे मनात आहे ते फॉर्से सांगून द्यावं. असं चॅटिंग करता मला प्रॉपरली चॅट पण करता येत नव्हती. सो इट जस्ट लाईक दॅट की फेस टू फेस यावं, सरळ सांगून द्यावं. सो नाही का मी थोडं तिथे चिवत्यापा केला. चिवत्यापा नाही केला रे, डेफिनेटली नॉट. म्हणजे तिला असं वाटत असेल आपण चिवत्यापा नाही केला हा. म्हणजे आपल्या मनात जे होतं ना ते मी सरळ सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो. नाही फोन, नाही व्हॉट्सॲप, जस्ट वे ऑफ एक्सप्रेशन, फेस टू फेस या. सरळ सरळ सांगायचं होतं. बट ती म्हणे की नाही म्हणे माझं जमणार नाही म्हणे वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. भोक्कत जा म्हणलं. मग मी नाही का तिच्याबद्दल असं खास काही विचार करायला नाही या. आणि इंटेन्शनली नाही का मला नाही का एका जॉबची खूप जास्त गरज होती, ना की एका गर्लफ्रेंडची या. सो माझं जॉबवरच खूप जास्त हे होता की आपल्याला हेच टार्गेट आहे आणि हेच आपल्याला अचीव करायचं आहे. सो यस. मग हळूहळू नाही का माझी PMI टेस्ट आली. PMI टेस्टमध्ये नाही का मी इतका जास्त चांगला परफॉर्मन्स करू शकलो नाही आणि मी त्याच्यामध्ये फेल झालो. तर PMI टेस्ट जेव्हा मी फेल झालो ना, तर मी अजून जास्त हे झालो, अग्रेसिव्ह झालो ह्या. म्हणजे आता का म्हणजे ऑटोकॅड आपल्याला चांगल्याने परफॉर्म करायचंच आहे. म्हणजे कसं की मी क्रिओ आणि कटियावर चांगला हात बसला होता, बट ऑटोकॅडवर नाही का थोडासा हात विसरून राहिलो होतो. तर जेव्हा मी पहिली PMI जेव्हा नाही का माझी भसकली होती, तेव्हा नाही का मी खूप विचार केला, राव आता असं नाही या. सो मी म्हणलं की बॉस जे करायचं ते आत्ताच करायचं आहे. सो मी नाही का ऑटोकॅड, क्रिओ, कटिया तिने याची प्रॅक्टिस केली. बहुतच भयानक. करीब 4 महिने तर मी याच्यावरच प्रॅक्टिस केली. मग जेव्हा माझे सगळे कोर्स वगैरे खतम झाले, हार्डली
नोव्हेंबरमध्ये वगैरे माझे सगळे कोर्स वगैरे खतम झाले, तेव्हा मला काफी भीती लागायला लागली. कारण माझे कोर्स खतम झाले, प्रॅक्टिस पण खूप चांगली होती माझी. बट साला कुठे जॉब वगैरे येऊन न राहिला. सरांना विचारून राहिलो, जस्ट लाईक सो मच, बहुत भयानक वाटून राहिलं होतं परिस्थिती. चला असं वाटलं राव आपण पुण्याला निघून जावं राव. पण मी थोडासा विचार केला. बट कसं आहे की पुण्याला निघून जावं म्हणलं तर कसं? तर मग मी नाही का या अमोलला फोन लावला, वैभवचा मित्र, त्याला फोन लावला. म्हणलं काय होते का म्हणलं जुगाडपाणी वगैरे वगैरे. त्यांनी सरळ शब्द सांगितला की म्हणे भाऊ म्हणे तू जेवढी मेहनत करशील म्हणे फळ लवकरात लवकर भेटम म्हणे. मी तुला असं सांगू शकणार नाही म्हणे, नाही मी तुझं जुगाडपाणी करू शकणार म्हणे. त्यांनी सरळ सांगितलं की तू पुण्याला ये म्हणे, तू रूम कर म्हणे 2 महिन्याचा, एखादी स्टे घे म्हणे कुठतरी, आणि पूर्ण मेहनत घ्यावं लागेल म्हणे तुला म्हणे, आणि भेटतेच म्हणे पुण्यामध्ये जॉब भेटतेच म्हणे. बस. सो मलाही वाटलं, मग मी नाही का थोडंसं त्याच्या तयारीनुसार आपण ते करून राहिलो की पुण्याला जायसाठी किती खर्च लागन, कुठे राहायचं, का राहायचं वगैरे वगैरे. बट त्याच्यानंतर मी थोडासा विचार केला, म्हणलं जे आहे जे सुरू आहे त्याला थोडंसं सुरू राहू दे या, थोडासा पेशन्स घे, एकदम तडकाफडकी निर्णय नको देऊ या. आणि हे डिसिजन नाही का मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्येच नाही का कॅल्क्युलेट केलं राव या. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्येच मला माहीत पडलं की आपण थोडासा पेशन्स ठेवायला पाहिजे या. आणि पेशन्स पेड प्राईज डूड. राईट नो मला जॉब भेटली पण, अरे स्पॉइलर अलर्ट. हां, तर मी खूप जास्त प्रिपरेशन वगैरे केली आणि आत्ताच माझी एक PMI टेस्ट झाली आणि ती PMI टेस्ट माझी क्रॅक झाली या. आणि हार्डली नाही का आता 15-20 दिवसातच मला आता जॉब लागणार आहे. सो इट जस्ट रिअली ग्रेट या. कसं वर्ष संपलेलं कळलंच नाही. या वर्षभरात काय झालं का नाही. आत्ताही मला आठवते राव मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आम्ही दारू घेतली होती ना, तो दिवस असं वाटते का इट जस्ट लाईक हार्डली 4-5 महिना अगोदर झालं असं वाटते या. कारण विशालकडे होतो आम्ही आणि सगळेजण दारू पिऊन राहिलो आणि विशालनं मी कम्प्लिटली टल्ली होतो. रे बापरे, बहुतच भयानक या. आणि असं वाटते का ते दिवस इट जस्ट लाईक 4-5 महिना अगोदर झालं आहे. बट 1 वर्ष झालं आहे राव त्यासाठी आता. 1 वर्ष, बापरे. नि साला वेळ कसा निघून जातो बहुतच भयानक. आपण आपल्या डेस्टिनीला अचीव करण्यामागे नाही का आपण काही लेवल बनवले वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. बट हे लेवल्स मॅटर करते आपल्या मेहनतवर या, की आपण या गोष्टीसाठी किती मेहनत घेऊन राहिलो. जेव्हापासून मी जॉब सोडला आहे ना, जॉब सोडल्यानंतर मग मी नाही का एक प्रकारे डिझाईनमध्ये ज्याप्रमाणे मी मेहनत घेतली आहे ना, त्याचंच मला आज एक फळ भेटून राहिलं की आज मला जॉब भेटून राहिले आहे आणि 15 ते 16,000 रुपये मला पेमेंट भेटून राहिलं आहे या. आणि कसं आहे की माझा स्वतःवर थोडासा विश्वास वाढला आहे की आपण काही ना एक स्वतःमध्ये स्किलफुल आहे या. आता असं नाही काय कोणाचा चाचा भतीजा किंवा माझ्या वडिलांनुसार मला जॉब भेटेल, नो नो. आता माझ्या स्किल्स आहे आणि या माझ्या स्किल्स थ्रू नाही का मला जॉब भेटून राहिला आहे. आय जस्ट फील रिअली प्राऊड ऑफ टू मी या. या 6 महिन्यात मी नाही का काफी स्वतःला ओळखला आहे या. म्हणजे या 6 महिन्यामध्ये नाही का नागपूरवरून रोज अपडाऊन करायच्या वेळेस नाही का माझ्यापाशी खायला एकदम काही राहायचं नाही राव या. म्हणजे सकाळी जेवण केलं की मग कसं घरी यायला एकदम 5, 5:30, 6 वाजून जायचे. तर मधात भूक लागायचीच. तर मधात मी काहीच खायचो नाही. काहीच खायचं नाही. जस्ट लाईक, आणि खूप सस्टेन केलं राव मी या, खूप सस्टेन केला. पढाई केली चांगली. पढाई म्हणजे चांगली प्रॅक्टिस केली. 6-6, 4-4, 5-5 घंटे मी ऑटोकॅड, क्रिओ कट यावर मस्त प्रॅक्टिस केली राव. रिअली ग्रेट. प्रत्येक कमांड जाणून घेतली, ड्राफ्टिंग वगैरे वगैरे, शीट मेटल सगळ्याची मी कमांड वगैरे जाणून घेतली. आणि ज्याप्रमाणे मी नाही का मेहनत घेतली त्याचंच मला हे फळ भेटलं आहे. सो इट्स बीन रिअली ग्रेट थिंग. दुसरं काही म्हणायचं म्हणलं तर आपलं स्नेहा तामगाडेबद्दल जे इंटरॅक्शन होते ते आताही आहे या. आय स्टील वॉन्ट हर. बट असं नाही का आपण जस्ट तिला
अचीव करायचं आहे. नो 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 राईट नो तिच्यापेक्षा पण आपलं सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे की आपल्याला जॉब गेन करावं. सो माझं हेच सुरू आहे की आपल्याला पटकनात पटकन जॉब घ्यावं आणि स्टील मला भेटलं पण आहे या. सो आणि आपला फिल्म करिअरमध्ये नाही का एक प्रकारे सुरुवात झाली असं मी म्हणतो राव. राईट नाव मी यावर्षी करीब 1000 आर्टिफॅक्ट एपिसोड कंप्लीट केले आहे. स्टील 10-15 दिवसा अगोदरच मी 1000 आर्टिफॅक्ट एपिसोड कंप्लीट केला आहे. इट्स बीन रिअली ग्रेट आणि एक नवीन सुरुवात झाली आहे. या वर्षभरात नाही का मी स्वतःमध्ये काफी चेंजेस बघितले राव. या म्हणजे कसं की ॲज अ फिजिकलमध्ये पण बघितलं आहे, बट मेंटली स्वतःमध्ये एक प्रकार नाही का विचार करण्याची काबिलियत, कुठे का बोलायचं आहे, का कसं बोलायचं आहे, आपल्या शब्दाला एक प्रकारे हे कसं भेटेल म्हणजे वजन कसं भेटेल, यासाठी मी काफी तत्परतेनं बोलून राहिलो आहे. मी कसं डिसिजन घ्यायच्या अगोदर दोन्ही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे आणि ज्यामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे मी माझ्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट होऊन राहिलं आहे आणि इट्स बीन रिअली ग्रेट आणि हे सगळं होऊन राहिलं आहे आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे. सो इट्स थँक्सफुल टू मी अँड आर्टिफॅक्ट एपिसोड ऑल्सो. या वर्षभरात मी खूप चांगले वाईट अनुभव वगैरे बघितले आहेत. त्याचा मी एक आढालेखा आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड तर केलाच आहे, बट या अनुभवामुळे आपल्या स्वतःला एक जाणून घेतलं आहे की आपण कोण आहे आणि आपली काबिलियत काय आहे आणि आपण का करू शकतो आणि कुठपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. वर्षभरात आपण खुश रडलो पण आहे आणि टेन्शन पण आलं आहे, बट एक प्रकारे खुशी पण राहिली आहे. प्रत्येक मोमेंट आपण एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या एन्जॉयमेंटसोबत मेहनतीची साथ असेल तर प्रत्येक गोष्ट एक प्रकारे चांगली असते असं मला वाटते राव. सो इट्स ग्रेट. रिसेंटली यावर्षी माझ्या घराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि घर आता काफी मोठं दिसतंय आता या, बट मी आता जास्त घराबद्दल वगैरे काही बोलत नाही कारण घर आहे ते आहे या. आता अजून काही जास्त हे करत नाही. किती मिनिट झाले? 43 वा 44 मिनिट झालेच असेल. 32 मिनिट या. अजून काही सांगण्यासाठी काही आहे नाही. या वर्षभरात जे झालं ते झालं आणि आपण या सगळ्या गोष्टीला समजतो म्हणून आज इथपर्यंत आलो आहे आणि समोर पण आपण आपल्यामध्ये एक प्रकारे मॅच्युरिटी राहील आणि आपण आपल्या टार्गेट्सला असंच अचीव करत राहू. सो बेस्ट ऑफ लक फॉर दी नेक्स्ट इयर आणि या समोर वर्षापासून तुझी एक नवीन लाईफ सुरू होत आहे. राईट नो तुला एक जॉब लागून राहिली तेही नागपूरला. सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. आणि आपण हे प्रत्येक वर्षातून एक वेळा आपण हे रेकॉर्ड करतो आणि आता हे सर्व रेकॉर्डिंग आता पुढल्या वर्षी होईल जेव्हा मी मला लुक बॅक 2018 या. या वर्षी नाही का खूप सारे नवीन मूवीज वगैरे पण हे झाले आहे, रिलीज झाले आहे आणि या नवीन मूवीजवर आपल्याला एक नवीन इंटेन्शन भेटली आहे आणि आपण का करू शकतो, आपण का कशाप्रमाणे आपल्या साऱ्या टार्गेट्स वगैरे माहीत नाही वरती आहे बहुतेक. सो येस इट्स बीन अ रिअली ग्रेट इयर फॉर मी आणि जास्त बोलत नाही आणि या एव्हरीथिंग इज रिअली ग्रेट कारण आता मला अजून आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड करायचं. सो दिस इज दी लुक बॅक 2017. थँक्यू.